गोलंदाज सज्ज रुपेश जाधव ओर द विकेटने या वेळेला मात्र पाहिलं तर प्रहार करण्याचा प्रयत्न गणेश जाधव चेंडूपर्यंत पोहोचला मिळेल इथे देखील सिंगल या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे पोहोचताना मिळते एकंदरीत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 8 अशी धावसंख्या पाहतोय टॉस गमावल्यानंतर स्टार 11 महापोली संघाला आपण बॅटिंग करताना पाहतोय परंतु इथून अटॅक करावा लागेल आदरणीय माननीय मयूर चौधरी साहेब युवा नेते मराठेपाडा निलेश मराठे युवा नेते मराठेपाडा या मुख्य व्यासपीठावरती आमच्या उपस्थित आहेत त्यानंतर आदरणीय रुपेश मराठे साहेब नवा कथोरे साहेब हे देखील उपस्थित आहेत या सर्वांचं पुन्हा एकदा शिवसेना युवा सेना चषक 2023 मध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे मयूर चौधरी निलेश मराठे A1 जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला सन्मान चिन्ह प्राप्त झाले त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी स्वरूपला गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज केले गेले पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्यात एक चौकार आला फलंदाज तैपूरच्या बॅटमधून त्यानंतर कमबॅक करून दिलं नेक्स्ट मॅच मतीन स्पोर्ट्स महापोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये RCC पहारे दुसऱ्या फळीतील सामना आपल्या भेटीला येईल स्वरूप षटकातला पहिला चेंडू घेऊन येईल स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आहे स्टेप आउट झाले पुढे सरकले होते अगदी पहिला तर कट करण्याचा प्रयत्न होता अतिरिक्त गती प्राप्त झाली चेंडूला डॉट चेंडूची सांगता होत्या स्ट्रायकर एंड वरती दिशान आहेत ज्याने 3 चेंडूचा सामना केलाय 2 धावांचं योगदान दिलंय 4 षटकाची मॅच आहे अधिक धावा जमा करण्याची आवश्यकता आहे स्टार 11 महापोलीला कारण दुसऱ्या बाजूने पाहिलं तर गावदेवी स्पोर्ट्स वारेट संघाकडे फलंदाजी मजबूत आहे पहिला चेंडू डॉट आलाय पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने स्ट्रायकर एंड वरती फलंदाज दिशान पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न अतिशय सुंदर गोलंदाजी भेदकता दाखवली जाते भेदक मारा केला जातोय खूप चांगली गोलंदाजी कमी वयाचा हा खेळाडू आणि आज टीमने त्याला जी संधी दिली आहे त्या संधीचा तो सुवर्ण करेल का कमी वयाचा खेळाडू आहे त्याच्यावरती विश्वास ठेवलाय संघाने कर्णधाराने विश्वास ठेवलाय आतापर्यंत विश्वास सार्थक ठरतोय पहिले 2 चेंडू डॉट स्वरूपामध्ये हाताळले गेले तिसरा चेंडू दिशान थोडासा स्ट्रगल करताना आपण पाहतोय अकुट टप्प्याचा चेंडू पूल केलाय ऑन साइड मध्ये चेंडू नोमॅन्स लँड मध्ये लँड होईल आणि त्यानंतर चेंडूची फेकी होते तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील नंदकुमार त्या ठिकाणी उपस्थित होते या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते एकंदरीत स्कोर कार्ड वरती 10 धावा धावफलकावरती यानंतरचा होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला मतीन स्पोर्ट्स महापोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये RCC पहारे राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा चेंडू स्वरूपचा यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत एक धाव जरूर येईल दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसणार आहे चांगली फेकी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ऑफसाइड क्षेत्रामध्ये सिंगल मिळेल सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकताना 11 अंकावरती टीम स्टार 11 महापोली संघाचा 12वा खेळाडू त्याची जर्सी मात्र स्पोर्टची नाही आहे त्यामुळे 2 धावा पेनल्टीचा सामना करावा लागेल स्टार 11 महापोली संघाला या वेळेला मात्र स्विच हिटचा प्रयत्न होता असफल ठरतील चेंडू बॅटचा संपर्क नाही श्रावण ठाकरे यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला गेला डॉट चेंडूचे सांगता होते धावसंख्या धावफलकावरती 11 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5 चेंडूवरती अवघ्या 3 धावा अतिशय भेदक मारा तिकट मारा पाहायला मिळालाय स्वरूपला अंतिम चेंडू स्वरूपचा राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेला फुलटा चेंडू ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक नंदकुमार त्या ठिकाणी उपस्थित आहेत चेंडूची फेकी होईल श्रावण ठाकरे यांच्या एंड वरती मात्र मिळेल फक्त सिंगल 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकाल एकंदरीत बिनगडीबाद 12 या षटकामध्ये पाहिलं तर अवघ्या 4 धावा आल्या अतिशय सुंदर गोलंदाजी या स्पर्धेचा आपण दुसरा दिवस पाहतो यानंतरचा होणारा सामना RCC पहारे मतीन स्पोर्ट्स महापोली आदरणीय मनोज भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होतात आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत शिवसेना युवा सेना चषक 2023 मध्ये मात्र दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत बांधून ठेवलं गेलंय प्रामुख्याने खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत दोन्ही फलंदाज पॉवर हिटर आहेत परंतु या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांना अक्षरशः तटीस्थ बंदिस्त करून ठेवलं गेलंय दिशान देखील स्ट्रगल होताना आपण पाहतो तैफूरला देखील बांधून ठेवलं गेलं इथे मात्र हा चेंडू अतिशय सुंदर होता वेगवान होता आणि त्यानंतर डॉट चेंडूचे सांगता आले गणेश जाधव आहे ज्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड्स आहेत
आणि त्या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज केलाय. अगदी वेगवान गोलंदाज आहे. राईट मोर द विकेटने चेंडू क्रमांक 2 डिलिव्हर्ड केला जाईल. यावेळेला लोअर फुल टच चेंडू ऑन साईडला वळवलाय. नंदकुमार पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचलेत. पहिली धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या कंप्लीट केली गेली. चांगलं कॉल कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. क्षणामध्ये त्याचं रूपांतर केलं 2 धावांमध्ये. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 14 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर 2 धावा धावफलकावरती आणखीन ऍड केल्या जातात. तिसरा षटक प्रगतीपथावरती असताना सलामीची जोडी अजून देखील आहे, परंतु या इनिंग मध्ये आतापर्यंत मात्र स्ट्रोक मोठे स्ट्रोक आलेले नाहीयेत. परंतु इथे मात्र मेजवानी होती. फुल टॉस चेंडूला फेकून दिले डाऊन दी ग्राउंड 6 धावांसाठी. हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सहा धावेने संघाची धावसंख्या भरारी घेताना पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती. गणेश जाधवचा एक फुल टॉस चेंडू आणि त्याचं रूपांतर केलं 6 धावांमध्ये. फलंदाज तैफूरनं आपले हात खोलले. एक आक्रमक स्ट्रोक खेळला ज्यावरती मात्र षटकार आलाय. 20 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल गणेश जाधवचा तैफूरसाठी. यावेळेला आणखीन एक पॉवर हिट. आणखीन एक चांगला स्ट्रोक. चेंडू थांबणार नाहीये. निघून जाईल. बॅक टू बॅक दुसरा षटकार. तैफूर ऑन फायर. त्याची कीर्ती पाहून तो त्याच्या जवळ लागला येऊ. त्याची कीर्ती पाहून तो त्याच्या जवळ लागला येऊ. अरे नाव त्याचं राजू भाऊ आहे. नाव त्याचं. अगदी पाहिलं तर पहिले 2 चेंडू गणेश जाधवने जबरदस्त पद्धतीने हाताळले. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 धावा, परंतु त्यानंतर आक्रमण केलं तैफूरनं. आतापर्यंत जो शांत राहिलेला फलंदाज आता मात्र आक्रमक झालाय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार त्याने लगावले. तिसरा चेंडू तो मात्र षटकार हॅट्रिक साठी असणार आहे. एकंदरीत धावसंख्येचा धावफलक 26. आता मात्र एक चांगली धावसंख्या उभी करताना आपण पाहतोय स्टार 11 महापोली संघाला. यावेळेला दांडी 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 गुल. फलंदाज बाद. एक तुम्हारी तो एक हमारी. फलंदाजीसाठी सज्ज झालाय. चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत एकंदरीत 5 चेंडूवरती धावा खर्च केल्या जातात 14. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील धावसंख्येचा फरक आहे एकंदरीत 26 या अंकावरती. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आणि त्यानंतर पहिला विकेट्स गमावलाय स्टार 11 महापोली संघाने तैफूर याच्या रूपामध्ये. गणेश जाधव शेवटचा चेंडू तहासाठी राईट मोर द विकेटने. यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणत्या प्रकारची चुकी होणार नाहीये. आणखीन एक धक्का स्टार 11 महापोली संघाला.
आपुलकीने आपापलासा वाटणारा आणि आपुलकीने सर्व गोष्टी विचारणारा आमचा सँडी आज आपल्यामध्ये नाही आहे. त्याची आठवण आम्हाला सातत्याने येत राहील. क्षेत्ररक्षक आहे. विकेटचं बर्धन सँडी आपल्यातून आज निघून गेलाय आणि त्याच्या स्मरणार्थ अरुणजी भोईर साहेबांकडून हे आम्हाला पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. त्याबद्दल आम्ही आपला खूप खूप ऋणी आहोत आणि ऑलवेज मिस यू सँडी. आणि इथे मात्र उपस्थित होत आहेत मापोली गावचे आयोजक सैजाजी डॉन इथे उपस्थित होत आहेत. सैजाद डॉन आम्ही आपणास आयोजकांच्या वतीनं नम्रपूर्वक विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सैजाद डॉन आम्ही आपणास विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. पुढचा बॉल सतीशचा. यावेळेला चेंडूला सोडून दिला गेला. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा होता. एक अवंत धावणी संघाची धावसंख्या पुढे सरकताना 27 धावा. पहा 26 या अंकावरती तब्बल 3 फलंदाज बाद झाले. 26 हा आकडा टीम स्टार इलेव्हन महापोलीस संघासाठी घातक ठरताना पाहायला मिळाला. यावेळेला मात्र चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. स्वेअर मारा पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 28 धावा धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅच दोन्ही पद कॅप्टन आरसीसी पहारे आणि मती स्पोर्ट्स महापोली आपण या ठिकाणी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. यावेळेला दर्जेदार चेंडू आहे. लाईन लेंथ चांगली होती. वेग होता. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. एकंदरीत 28 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2-4 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 28 धावा. परंतु येणाऱ्या 4 चेंडूवरती एक 8 ते 10 धावा आल्या तर देखील एक फायटिंग टोटल असेल. कारण स्टार इलेव्हन महापोलीस संघ हा मात्र 2 धावांची पॅनल्टी घेऊन खेळतो. त्यामुळे टीम वारेट संघ फलंदाजीला येईल त्यावेळी मात्र या धावा ऍड केल्या जातील. आपटून टाकण्याचा प्रयत्न. दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा या षटकातील हा तिसरा चेंडू स्वेअर पाहायला मिळाला. 29 धावा धावफलकावरती. एकंदरीत 29 धावा या धावफलकावरती आहेत. भगवमय वातावरण आपण पाहतोय. दुपारचं सत्र आहे. खूप चांगले भगवे झेंडे आपल्याला झळकताना पाहायला मिळतात. फडकताना पाहायला मिळतात. शिवसेना प्रेरित ही स्पर्धा आपण पाहतोय. युवा सेना शिवसेना चषक 2023 स्पर्धेचा दुसरा दिवस. यावेळेला मात्र पुन्हा एकदा काय घडलं हे देखील पाहावं लागेल. हा 4था चेंडू आहे की ज्याने तो मात्र स्वेअर टाकला. ऑफस्टमच्या बराचसा बाहेर चेंडू हाताळले जातात. सतीश मात्र कुठेतरी हा चुका करताना पाहायला मिळाला. 30 धावा धावफलकावरती. आतापर्यंत एकंदरीत त्यांनी चेंडू हाताळले 6 चेंडू मध्ये 4 चेंडू हे मात्र स्वेअर होते आणि 2 चेंडू मात्र ज्यामध्ये एक चेंडू मध्ये विकेट आली आणि दुसरा चेंडू मात्र डॉट आला. इथे मात्र पुल्लर लेनचा चेंडू ऑनसाइड मध्ये फ्लिक केलाय. काउकाउंटर मध्ये क्षेत्ररक्षक. पहिली धाव अगदी वेगात आली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न. धावचीची संधी. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमान हा मात्र एंटर होतोय. एकंदरीत धावसंख्येचा फलक तुम्ही पाहू शकाल. धावफलकावरती 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. सतीश षटकातला पुढचा चेंडू घेऊन. यावेळेला मात्र पाहिलं तर बॅटची लिडिंग एज आहे आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. आणखीन एक धक्का स्टार इलेव्हन महापोलीस संघाला. चार चेंडूचा खेळ होतोय. धावसंख्येचा फलक एकंदरीत 31 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र खूप चांगली गोलंदाजी राहिली.
यावेळेला ऑन साइडला शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल इथे येईल. धावसंख्या 1 ने पुढे पोहोचताना पाहायला मिळते 32 अंकाप्रती. अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग्स मधला, त्यानंतर टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आरसीसी पहारे आणि मतीन स्पोर्ट्स महापोल या दोन संघादरम्यान. तर आपण जातोय शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेने. युवा सेनेचं एक दिग्गज व्यक्तिमत्व यांच्या आपण स्वागताकडे. षटक संपल्यानंतर जाऊयात. धन्यवाद. 33 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक. 5 चेंडू मात्र वाईट स्वरूपामध्ये हाताळले गेले सतीशच्या माध्यमातून. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी, डॉट चेंडूची समाप्ती होईल. षटकाची समाप्ती झाली आहे. धावसंख्या 33 वरती 34 धावांचा आव्हान असेल. नक्कीच फर्स्ट इनिंग कंप्लीट झाल्यानंतर टीम वारेट संघाला च्या खात्यामध्ये 2 धावांची पेनल्टी होती, ती मात्र ऍड केली जाईल. नक्कीच आपण जातोय शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेनं. मंचावर उपस्थित आदरणीय A1 जोडीचे शिल्पकार आणि A1 जोडीचे एक अर्थातच हिरा आणि युवा सेनेचे एक दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय मयूरजी चौधरी साहेब त्यांच्या शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेने जातोय, ज्यांच्याकडून आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर झालेले आहेत. मी आदरणीय योगेशदा दळवी यांना विनंती करतोय आपल्या पाहायला मिळतात. रोहिदाजी दळवी साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचाही शाही सन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. आयोजकांना विनंती असेल की आपल्या शुभस्य रोहिदाजी दळवी साहेबांनाही मुख्य व्यासपीठावर आपण सन्मानित करायचं आहे.
येस, यशस्वी उद्योगपती आणि धोंडावडोली नाक्यावर जे सिमेंटचं दुकान आपल्याला पाहायला मिळतं, तसे ते मालक आहेत, आपण पाहू शकताय. तदनंतर आमच्या सँडी भोईच्या स्मरणार्थ ज्यांनी आम्हाला पाणी व्यवस्था इथे करून दिली, अर्थातच अरुण दादा इथे उपस्थित होत आहेत, त्यांचाही शाही सन्मान करण्याची विनंती मी आयोजकांना करतोय. आयोजकांना विनंती असेल की आपल्या शुभ असते, कारण कुठलाही धर्म मोठा नसतो. सर्वप्रथम पाण्याचा धर्म हा आपण सातत्याने म्हणत आलोय आणि मी विनंती करतोय आयोजकांना की आपल्याही शुभ असते ज्यांनी पाणी व्यवस्थापना आपल्या इथं करून दिली. अरुण दादा भोईर यांनाही या मुख्य व्यासपीठावर सन्मानित करायचं आहे सँडी भोईर यांच्या स्मरणार्थ. आणि आपल्या सर्वांचा लाडका सँडी आज आपल्यात नाही आहे, जितकी आठवण काढावी तितकी त्याची कमी आहे. सातत्यानं या स्पर्धेसाठी असू द्यात किंवा कुठल्याही गोष्टी म्हणजे याचं सहकार्य सातत्याने आम्हाला लाभायचं. धन्यवाद. आणि ओ टू टॉस बॉक्स. तर या ठिकाणी मी टॉससाठी A1 जोडीला विनंती करेन. अर्थातच त्या ठिकाणी आपण पाहतोय मयूर चौधरी आणि त्यांच्या समेत निलेश मराडे आपण या ठिकाणी आमच्या समेत जॉईंट व्हायचे टॉस बॉक्समध्ये. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आमच्या समेत जॉईंट झाले आहेत. या ठिकाणी टॉस केला होता निलेशजी मराडे, मयूर चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती असेल आपल्या व्यासपीठावरती जाऊन बसा. नाणेफेकीचा कौल लागलाय मती स्पोर्ट्स महापोली, फक्त निर्णय कळवा. धन्यवाद. टीम्सला खूप सारे शुभेच्छा असतील. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. आपण जाऊयात मॅचच्या दिशेने. तब्बल 33 धावांचा वन वारेट संघासमोर ठेवलं गेलं. आपण पाहू शकता 33 धावांचा वन इथे पार होईल का. सैजाद डॉन इथे उपस्थित होत आहेत. आयोजकांच्या वतीने तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. सैजाद डॉन आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. ती आयोजकाच्या वतीने आम्हाला विनंती करण्यात आलेली आहे की आपण या, आपली जागा ही VIP डाईस मध्ये आहे, आपण तिथे येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं आहे. तब्बल 33 धावांचा वन विजयाकरिता समोर ठेवत असताना धावसंख्या धावफलकावर जोडली जाते ती म्हणजे 2. आणि या चेंडूही संपले आतापर्यंत. एक गड्याच्या मोबदल्यात 2 चेंडू संपले आणि एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आहे 2. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज. हो यष्ट उद्ध्वस्त करणारा चेंडू. होगी तेरी दांडी गुल, मेरा बॉलर है पॉवरफुल. दांडी 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 गुल. अचुबारी प्रज्योत आंबिरे, बरोबर एक्सप्रेस, पालघर एक्सप्रेस तेही ज्या संघामधून आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. आणि ओंकार देसाई तिथपर्यंत पोहोचलेत. टेनिस क्रिकेटमधलं हे खूप मोठं नाव केरळामध्ये खेळण्याकरिता. डेफिनेटली प्रथमेश ठाकरे तिथपर्यंत पोहोचलाय. आणि या धावा किती झाल्या जमल्यात तर 2च धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. चेंडू संपले 3. धावसंख्या 2 या अंकावर धावफलक मध्ये जाऊन पोहोचले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. हो नेक्स्ट बॉल आपण इथून मात्र पाहताय हलक्या हाताने इथे मात्र फटका कन्वर्ट होतोय. फक्त ड्राईव्ह करतायत या चेंडूला. येस, इथे मात्र ड्राईव्ह करताना आपल्याला पाहायला मिळतात.
सिंगल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 या अंकावर. पहिलं षटक एकंदरीत जर का आपण बघता तर 33 धावांचं अतिशय कमी धावांचं आव्हान आहे आणि ते आव्हान कुठेतरी एकंदरीत जर का आपण बघितलं तर थोडंसं पार करत असताना अडचण होती या वारेटकरांना. गोलंदाज या हो मिस करतायत. मापोलीकडे गोलंदाजीचा जो अटॅक आहे तो अगदी स्ट्रॉंगली पाहायला मिळतोय. मारू बाबेचा जर का आपण विचार केला तर आज दुबई येथे खेळतोय, UAE प्रीमियर लीग सुद्धा खेळतोय. तिथूनच्याही संघातून खेळताना आपण लेदर क्रिकेटला खेळताना पाहताय आणि आय थिंक राजस्थान रॉयल्सच्या नेट प्रॅक्टिस करीत ज्याचं सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय षटकातील पुढचा चेंडू. नेक्स्ट बॉल, यष्टीरक्षक भलेही चूक करतोय पण चेंडू पहा किती जबरदस्त खोलवर टप्प्याचे चेंडू डिलिव्हर होत आहेत. आय थिंक षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3. विजयाकरिता 18 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. आपण जातोय 2 धावांनी पॅनलाइज केले गेले. धावसंख्या आहे खरी एक षटकाच्या समाप्तीनंतर 3. 2 धावा पेनल्टीच्या ऍड करून धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती म्हणजे 5 या अंकावर. म्हणजे वारेट संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 या अंकावर. आणि इथे मात्र शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे अगदी थोड्याच वेळात. एंट्री पॉइंटला जर गाड्या असतील तर त्या गाड्या बाजूला घ्यायच्या आहेत मी विनंती करतोय, अन्यथा आमचे व्हॉलेंटियर्स तिथपर्यंत पोहोचतील. दापोडे गावच्या विद्यमान उपसरपंच द्वितीय नागरिक कविता संतोष पाटील आणि अर्थातच स्मृतिमाय नाटकातील प्रमुख कलाकार प्रणिता संतोष पाटील यांचंही शुभ आगमन या मुख्य मंचाच्या दिशेने होताना ते मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी यश आपणास विनंती करतो आपण एंट्री पॉईंट इथून खाली करून घ्यायचा आहे. हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. षटक क्रमांक पहिले संपले. पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करून धावसंख्या 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. म्हणजे विजयाकरिता आवश्यकता असेल अजूनही 18 चेंडू आणि 34 धावांचं आव्हान इथे मात्र विजयाकरिता समोर ठेवले गेले. चौतीस धावांचं आव्हान विजयाकरिता समोर ठेवले गेले. 33 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या होत्या आणि आता मात्र आवश्यकता असेल 29 धावांची विजयाकरिता. व्हाईट बॉलचा इशारा वंश आमच्यापर्यंत दर्शवतील. सिंगल मिळेल. धावसंख्या 6 या अंकावर. नक्कीच मी विनंती करतोय एंट्री पॉइंट्सला ज्या गाड्या आहेत त्या कृपया करून बाजूला घ्यायच्या आहेत, अन्यथा व्हॉलेंटियर्स आमच्या तिथपर्यंत पोहोचतील. गॅप एअरलाय गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल केले गेलाय. जेव्हा जेव्हा तरुणांना अन्याय होतो तेव्हा निंबवलीचा मुस्ताबाई तिथपर्यंत पोहोचतो. मुस्ताबाईंच्या फ्लेक्सला सलामी देऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत ती पोहोचवली आहे. चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 या अंकावर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आहदला आणलं गेलंय. षटक क्रमांक द्वितीय डिलिव्हर करण्याकरिता चौकार येणं गरजेचं होतं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. आहदला त्याच्यावर जिम्मेदारी सोपवत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज घ्या
षटकातील पुढचा चेंडू खेचून मारलाय आणि तिथे मात्र एका हाताने झेल कन्वर्ट करायचं होतं. मला अजूनही आठवतं प्रतिभा विलासची जी जर्नी चालू होती चॅलेंज ट्रॉफी चॅलेंजच्या मैदानावर, तेव्हा आम्ही तिथे समालोचनासाठी पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर करण कासारनं एका हातामध्ये झेल टिपला होता आणि निश्चित रूपानं तोच प्रयत्न कुठेतरी मात्र खेळण्याचा प्रयत्न होता या खेळाडूकडून. प्रयत्नाला यश आलेलं नाही. सिंगल मिळते, धावसंख्या सिंगलच्या भरतीनं 11-11 या अंकावर धावफलक. चेंडू संपले. 2 शेवटच्या 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी राहतोय, अजूनही शेष राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो सिंगल इथे मिळते. हो 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 पुन्हा एकदा गॅप पेरतायत. कॅप मधून ट्रॅव्हल. आता मात्र क्षेत्ररक्षक तिथे असणाऱ्या क्षेत्ररक्षण पॉवरफुली होताना आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रोक चांगले कन्वर्ट होतात पण क्षेत्ररक्षण जे पॉवरफुल होतं ना ते कुठेतरी मात्र धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरतं आणि मापोलीकरांचं क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण इथून मात्र पाहायला मिळतं. पावलांचा वापर केलाय. फुटवर्क इथे मात्र यूज करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र आपण पाहू शकताय. पुन्हा एकदा सिंगलच मिळेल आणि सिंगल सगळे सर वारेटकरांना विजय आपल्या बाजूने खेचून आणायचा असेल ना तर कुठेतरी मात्र सिंगलला महत्व न देता मोठ्या फटकांना इथून मात्र पसंती द्यावी लागेल. बघूयात ते देतील का. पण मापोलीकरांची गोलंदाजी अतिशय तीक्ष्ण अशी गोलंदाजी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. चेंडू संपलेत. आतापर्यंत 4 धावसंख्या आहे. 13 या अंकावर. ओ हो हो स्ट्रोक चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू चाललाय उमेश दळवीच्या घरामध्ये. उमेश दळवीच्या भेटीला आला इथे मात्र षटकारचा. चेंडू पाठवा. बढतीनं जाऊन पोचते ती म्हणजे 19-19. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण होतं. इथे मात्र मी इथे सिंगल धावसंख्या सिंगलला जाऊन वधारेल ती म्हणजे 20-20 या अंकावर. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20 म्हणजे विजयाकरिता 12 चेंडू आणि आवश्यकता असेल 14 धावांची. पाहूया मिळतील का. देऊयात एक संधी डिक जॉकीला आणि परतूयात मॅच मध्ये. षटक क्रमांक 2 संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 20-20 विजयाकरिता 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. इथून मात्र वासिया 12 चेंडू विजयाकरिता 14 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 सोहेलला आणलं गेलंय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता काय
सोहेलला आणलं गेलं. षटक क्रमांक 30 डिलिव्हर करण्याकरिता 11 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची आवश्यकता भासते. चला टीम स्टार 11 मापोली, आम्ही विनंती करतोय मित्रांनो, प्लीज काही करा. अजूनही खूप सारे मॅचेस आपल्याला इथून मात्र खेळवायचे आहेत, या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅक फॉर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा चेंडू. स्ट्रोक चांगला आहे, उडवलं गेलाय, जज केलं गेलं चेंडूला आणि चेंडू अडलाय. मापोलीकरांचे नशीब की चेंडू आता झाडाला अडलाय आणि डेफिनेटली धावा मिळतील तरी किती या चेंडूवर. धावा इथून मात्र मिळत आहेत 3 आणि धावा संख्या 3 नव्याच्या भरतीनं जाऊन पोहोचते. ती म्हणजे 23 म्हणजे विजयाकरिता अजूनही आवश्यकता असेल ती म्हणजे 11 धावांची आवश्यकता इथून मात्र भासते. 10 चेंडू विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता. प्रयत्न खेळाडूचा खूप सारा चांगला होता, पण झाडं मध्ये झाली, नैसर्गिक अडथळा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यामुळे इथे मात्र षटकार वाजले. नशिबाची साथ मात्र इथे दिली आहे ती म्हणजे मापोलीकरांची. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. नेक्स्ट बॉल. हो फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने खेळून काढतायत. सिंगल येते मात्र मिळते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या इथून मात्र पूर्ण. धावा संख्या 2 धावेने वधारती आहे आणि या जाऊन पोस्टेड 25 म्हणजे आवश्यकता असेल आता मात्र विजयाकरिता फक्त आणि फक्त ती म्हणजे 9 धावांची. 9 चेंडू विजयाकरिता 9 धावांची आवश्यकता. चेंडू समान, धावा समान. 9 चेंडू विजयाकरिता 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज यार. हो असं वाटलं. येस, वाईट बॉल डेफिनेटली. आणि एकदा मिळेल धावा संख्या 26 विजयाकरिता अजूनही 8 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय. नेक्स्ट बॉल. हो स्ट्रोक चांगला आहे, दिली गेली दिशा, चेंडूला पाठवलंय बाउंड्रीच्या बाहेर आणि मिळालं तिथे मात्र 6 धावा संख्या. 6 धावेच्या भरतीने धावफलक जाऊन पोहोच. इथे मात्र आलाय आय थिंक विजयाचा चौकार. सामना विजयाशी ठरतोय. वारेट संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि अर्थातच चेंडू पाठवून द्यायचा आहे. चेंडू पाठवून द्यायचा आहे मैदानामध्ये. आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत आणि अर्थातच मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. 1 अँड ओनली 19 धावांची खेळी. श्रवण प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. थँक्यू. आम्ही तुरंत संपतोय कमेंट्री बॉक्समध्ये.